एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापूरच्या गुळ व्यापाऱ्यांनी डहाणू येथील गुळ व्यापाऱ्यांची केली 6,63,000ची फसवणूक। सोलापुरातील सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यापाऱ्याने पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील मेसर्स शहा, चिमनलाल, जगजीवनदास या गुळ व्यापाऱ्याकडून पैसे घेऊन गुळ न देता फसवणूक केल्याची घटना घडली आहे। याबाबत सोलापूरच्या व्यापाऱ्याविरोधात पालघर डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे। धर्मेश दिलीप शहा, राहणार डहाणू, जिल्हा पालघर यांनी सोलापूर येथील व्यापारी पुष्कर पुण्य ट्रेडिंग कंपनीचे प्रदीप महावीर जैन यांच्या विरोधात पालघर येथील डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे की 6,63,000 रुपये अनामत रक्कम घेऊन 25 टन गूळ देतो म्हणून माल न देता टाळाटाळ करत फसवणूक केली आहे। ही घटना 1 फेब्रुवारी 2025 रोजी न्यू साईबाबा ट्रान्सपोर्ट कंपनी लातूर येथे घडली आहे। धर्मेश शहा यांचा शहा चिमनलाल जगजीवनदास कंपनीच्या होलसेल गुळाचा व्यवसाय आहे। ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील व्यापारी तसेच कारखान्यातून गूळ खरेदी करतात आणि इतर व्यापाऱ्यांना होलसेल दराने गूळ विकतात। सोलापूरच्या प्रदीप जैन या आरोपीकडून अनेक वेळा गूळ खरेदी केले आहे। त्यामुळेच नेहमीप्रमाणे गुळांची ऑर्डर दिली। UK फार्मर प्रोसेस कंपनी लिमिटेड माझगाव येथे त्यांचा खरेदी केलेला गूळ आहे व तो 30 किलो पॅकिंगमध्ये आहे व प्रति टन 26,500 दर आहे असे सांगितले। उद्या ट्रक पाठवा, 834 कट्टे म्हणजे 25 टन गूळ त्या भागात दिला जाईल त्यांनी सांगितले। मला समोर पेमेंट करायचे आहे म्हणून ऑनलाईन पैसे माझ्या खात्यावर RTGS करा असे सांगितले। त्याप्रमाणे आम्ही आरोपीच्या शब्दावर विश्वास ठेवत सोलापूरच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात 6,63,020 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले आहेत। आरोपी प्रदीप जैन यांनी सांगितल्याप्रमाणे न्यू साईबाबा ट्रान्सपोर्ट कंपनी येथे गूळ भरण्यासाठी पाठवला, मात्र 2 दिवस झाले तरी गूळ काय ट्रकमध्ये भरला नाही। त्यांच्याकडे फोन चौकशी केली असता कंपनीत काहीतरी प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे गुळाचा पुरवठा होऊ शकत नाही असे म्हणत टाळाटाळ करून 25 टन गूळ न देता 6,63,000 रुपयाची फसवणूक केली। अशा आशयाची तक्रार पालघर डहाणू पोलिसात देण्यात आली आहे। मी डहाणूवरून चिमनलाल जगजीवनदासचा सुपुत्र बोलतो, दिलीप शाह। 31/1/2025 रोजी पुष्कर पुण्य ट्रेडिंग कंपनी सोलापूर प्रोप्रायटर प्रदीप महावीर जैन यांनी माझ्याबरोबर UK ट्रेडिंग माजलपूर गूळ पावडरचा 26 ते 50च्या भावाने व्यापार केला आणि दुसऱ्या दिवशी ट्रक पाठवायला सांगितला। मी ट्रक पाठवली माजलपूरला आणि त्या दिवशी नेमकं त्याचा फोन आला, RTGS करा। तर मी 6,63,020 रुपयाचा पेमेंट त्यांना केला। 3 दिवस गाडी उभी राहिली, माल भरून दिला नाही आणि गाडी रिटर्न आली। त्याचे 6,500 रुपये खोटीचे आणि डिझेलचे पैसे मी दिला ट्रान्सपोर्टरला, बँकेमार्फत पैसे दिले 6,500 आणि मी 1 महिनाहून अधिक झाला तर मी डहाणू पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे। माझी फसवणूक केली त्याने। त्यांना दिलेली रक्कम हे सगळे माझ्याकडे पुरावा आहे।